नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, 12 नोव्हेंबरच्या दिवशी मुंबई क्रिकेट संघटनेची म्हणजे MCAची निवडणूक झाली, ज्यात आशिष शेलार आणि शरद पवारांनी एक पॅनल बनवून एकत्र निवडणूक लढवली आणि अजिंक्य नाईकांना बिनविरोध अध्यक्ष निवडून आणलं. पण या निवडणुकीदरम्यान BJP विषयी, त्यातही विशेष करून आशिष शेलारांवर भाजप समर्थकांनीच सोशल मीडियावर खूप टीका केली. कारण शेलार पवार पॅनलमध्ये जितेंद्र आव्हाडांना उपाध्यक्षपद मिळालं होतं. ज्या आव्हाडांच्या विरोधात रात्रंदिवस भाजपचे नेते टाहो फोडून ओरडत असतात, ज्या व्यक्तीला भारतापेक्षा गाझात मुसलमानांसोबत काय होतंय याची जास्त चिंता लागलेली असते, अशांना MCA सारख्या प्रतिष्ठित संघटनेत उपाध्यक्ष करून भाजप हिंदुत्वाचा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांना मतदान करणाऱ्या मतदारांचा अपमान करते असे आरोप करण्यात आले. पण लोकांना या निवडणुकीतला खरा गेम अजून कळालाच नाही. जितेंद्र आव्हाड उपाध्यक्ष नाही तर अध्यक्ष होणार होते आणि त्यांच्या तोंडचा घास खुद्द शरद पवारांनीच देवेंद्र फडणवीसांची मदत घेऊन पळवला. आशिष शेलार तर फक्त आदेशानुसार काम करत होते. आता शरद पवारांनी हे का केलं हे समजून घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा MCAचं राजकारण थोडं जाणून घ्यावं लागेल. मुंबई क्रिकेट संघटना ही BCCI नंतर भारतातली सर्वात महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे. या संघटनेवर ज्याचा ताबा असतो तो BCCIच्या निर्णय प्रक्रियेवर सुद्धा दबाव आणू शकतो. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे राजकारण्यांची मुलं इथे अध्यक्ष होत नाहीत, तर दिग्गज नेत्यांनी स्वतः MCAचं अध्यक्षपद भूषवलं. मनोहर जोशी, शरद पवार, विलासराव देशमुख अशी अनेक नावं आहेत. ज्या ज्या नेत्यांना खेळाचा उपयोग राजकारणात कसा करायचा हे माहिती आहे, त्या प्रत्येकाने अशा संघटनांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण सत्ता ही कायमची आपल्याकडे नसते आणि ती गेल्यावर आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी या संघटनाच उपयोगी ठरतात. ज्यांचं अध्यक्षपद मंत्रिपदापेक्षा काही कमी नसतं. त्यामुळे शरद पवारांनी नेहमीच खेळ, साहित्य, विद्यापीठ, सहकारी बँका, साखर कारखाने यांच्या अध्यक्षपदावर कब्जा केलेला आणि त्यापैकीच MCA एक आहे. MCAवर पूर्वीपासून शरद पवार आणि काँग्रेसचाच होल्ड राहिला. मध्यंतरी 1991 ते 2001 पर्यंत मनोहर जोशी MCAचे अध्यक्ष झाले, पण त्यानंतर पुन्हा काँग्रेसचीच एक हाती सत्ता येते, ज्याचा उपयोग करत 2017 पर्यंत शरद पवारच अध्यक्षपदावर विराजमान राहतात. फडणवीसांनी 2014ला सत्तेत येताच शरद पवारांची संस्थांमधली ताकद कमी करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हा कुठे पहिल्यांदा 2017ला आशिष शेलार MCAचे अध्यक्ष होतात. पुढे 2019 ते 22 शिवसेनेच्या समर्थनाने डॉक्टर विजय पाटील अध्यक्ष होतात आणि 2022 ते 24 भाजपचे अमोल काळे अध्यक्ष राहतात. पण मध्येच अमोल काळेंचा न्यूयॉर्कमध्ये अकस्मात मृत्यू होतो आणि त्यामुळे अध्यक्षपदासाठी मध्यावधी निवडणूक घ्यावी लागते. कारण पॅनल निवडल्यावर त्याचा 3 वर्षांचा कार्यकाळ असतो आणि अमोल काळेंच्या मृत्यूमुळे 2023ला निवडून आलेल्या पॅनलचा अजून 1 वर्ष शिल्लक होता, ज्यामुळे 1 वर्षासाठी नवीन अध्यक्ष निवडणं आवश्यक होतं. आणि याच संधीचा शरद पवारांनी पुरेपूर उपयोग केला. एकतर MCAची निवडणूक लढवायला उमेदवारांना काही जनतेत जावं लागत नाही. त्यासाठी संघटनेचे आपले काही नियम आहेत. मुंबईतले एकूण 350 क्लब्स MCA अंतर्गत येतात. उदाहरणार्थ शिवाजी पार्क जिमखाना, कलानगरचं MIG क्रिकेट क्लब. अशा प्रत्येक क्लबद्वारे एका व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. ज्या सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, राजकारण्यांमध्ये आदित्य ठाकरे, रामदास आठवले, नाना पटोले यांच्यासारखी काही मोजकी माणसं असतात. अशा प्रभावशाली मतदारांनी तुमच्या उमेदवाराला मतदान करावं, यासाठी तुमचाही तितकाच जास्त प्रभाव असला पाहिजे, जो शरद पवारांकडे आहे, ज्याचा उपयोग त्यांनी 2024च्या निवडणुकीत केला आणि भाजपच्या संजय नाईकांना हरवत अजिंक्य नाईकांना आत्तापर्यंतचा सर्वात युवा अध्यक्ष म्हणून निवडून आणलं. पण हे बद
नाईकांकडे फक्त 1 वर्षासाठीच राहणार होतं. त्यामुळे वेळापत्रकानुसार 12 नोव्हेंबरला MCAची निवडणूक होणार होती. आता विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक असल्यामुळे मतदारांवर त्यांचा प्रभाव असणं साहजिक आहे. पण यावेळी जितेंद्र आव्हाडांना MCAचं अध्यक्ष व्हायचं होतं आणि त्यांना अध्यक्ष करणं हे शरद पवारांसाठीही सहज शक्य होतं. पण पवारांना तसं करायचं नव्हतं, कारण त्याने आव्हाडांची ताकद पक्षात वाढली असती. कारण आधीच पवारांनी जयंत पाटलांना कोंडून ठेवलं. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर सुद्धा जितेंद्र आव्हाडांनाच असायला पाहिजे होतं. पण सुप्रिया सुळेंना मोठा करण्यासाठी शशिकांत शिंदेंना प्रदेशाध्यक्ष केलं. त्यामुळे आव्हाडांना MCA इतक्या महत्त्वाच्या संघटनेचं अध्यक्षपद देण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून अजिंक्य नाईकांनाच बिनविरोध निवडून आणण्यासाठी शरद पवारांनीच देवेंद्र फडणवीसांशी संपर्क साधला. देवेंद्र फडणवीसांनी किंवा भाजपमधल्या कुठल्याही नेत्याने शरद पवार व जितेंद्र आव्हाड यांच्यापैकी कोणालाच संपर्क केला नव्हता. शरद पवारांनी स्वतः फडणवीसांना मदत मागितली आणि आव्हाडांना उपाध्यक्ष पदापर्यंत अडवून ठेवण्यात भाजप व शिवसेनेचाही फायदा होता. म्हणून प्रसाद लाड यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घ्यायला सांगून अजिंक्य नाईकांना फडणवीसांनी पाठिंबा जाहीर केला. यात भाजपचे अरमान मलिक MCAचे कोषाध्यक्ष झाले, एवढाच काय तो भाजपचा फायदा. बाकी आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस व भाजपचा या निवडणुकीशी काहीच संबंध नव्हता. कारण शरद पवारांच्या पॅनलचं जिंकणं हे निश्चित होतं. फक्त आपल्या कट्टर शत्रूचा गेम करण्याची संधी आपल्याला मिळते, यासाठीच आशिष शेलारांनी फडणवीसांच्या आदेशानुसार निवडणुकीत आपली भूमिका बजावली. आणि समजा जर भाजपने शरद पवारांना पाठिंबा दिला नसता तर कदाचित जितेंद्र आव्हाड आज भारतातल्या 2ऱ्या क्रमांकाच्या शक्तिशाली क्रिकेट संघटनेत अध्यक्ष होऊन BCCI आणि जय शहांसाठी डोक्याला ताप झाले असते. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.